आणि मी वाईट आहे ना, वाईट मुलगी आहे मी, मग माझे लाड का करायचे? हे बघ मैत्रेयी, तुझी चिडचिड होते मी समजू शकते, कारण सगळ्यांसारखी आहेस माई. सगळे जसे सोडून जातात ना मला, तशी तू पण एक दिवस सोडून जाणार. हो, आई बाबांना तर कधीच माझी काहीच पडलेली नव्हती. आता सौमित्र सुद्धा म्हणालाय की ब्रेकअप नंतर तू काही देवदास वगैरे होणार नाही. त्याचं सुद्धा कधीच माझ्यावर खरं प्रेम नव्हतं. आणि आता त्यात तू माताजींसमोर सांगितलंस की मी ब्रेकअप केलाय, म्हणजे काय झालं? त्यांनी काय अर्थ घेतला असेल? म्हणजे त्यांना असं वाटलं असेल की मी त्यांच्या शिकवण्याचा काहीच अर्थ घेतलेला नाहीये. तू त्यांनाही दूर लोटलंस माझ्यापासून. मी त्याचं काहीच करण्याच्या लायकीची नाही असं त्यांना वाटत असेल. आता तुझ्यामुळे झालंय. तू नकोस बाई, मला नकोस तू. तसं नाहीये बाळा. जगात कुणीही तुला सोडून गेलं ना तरी मी कायम आहे तुझ्यासाठी. आणि मला कळतंय की तुझं काही चुकलेलं नाहीये. तुला योग्य वाटलं तेच तू केलंस. यापेक्षा काही वेगळं वागली असतीस तर ते खोटं वाटलं असतं तुला. आणि हे कळतं मला, खरंच कळतं की नाही. मला फक्त माताजींची बाजू समजून घ्यायची होती. माझ्या पिल्लाला दुखवायचं नव्हतं मला. ठीक आहे, मी राहू शकते एकटी. मला नाही कोणाचीच गरज. इथे मी रोज या बेडवर एकटी झोपतेच ना रात्री. मला स्वप्न पडलं, मी या बेडवरून खाली पडले तरी सुद्धा मी माझीच उठते ना. समजा मला एखादं भयानक स्वप्न पडलं तर तू येतेस का माझ्या स्वप्नात माझ्यासोबत? मला कोणाचीच गरज नाहीये.